जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. अध्याय 9. आणि ओवी क्रमांक 327. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 307 ते 327 असा अभ्यास केला होता. थोडा 1-2 आठवड्यांचा खंड पडलेला आहे, त्यामुळे तुमच्या जरी स्मरणात असलं तरी मी विसरून गेलेलो आहे. तर माझ्या स्मरणाकरता थोडंसं उजळणी. 20वा जो श्लोक आहे 9व्या अध्यायातला. त्रैविद्या मां सोमपा पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिविदेव भोगा. यज्ञातील हौत्र, आध्वर्य व उद्गात्र या तीन कर्मांकरता ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या तीन वेदांना जाणणारे, सोमपान करणारे, त्या योगाने ज्यांची पापे धुतल्या गेली आहेत ती याज्ञिक यज्ञद्वारा माझे यजन करून स्वर्गलोकाच्या गतीची इच्छा करतात आणि पुण्याचे फल असलेल्या इंद्रलोकाला प्राप्त होऊन त्या स्वर्गामध्ये दिव्य आणि देवांना भोगण्यास योग्य अशा भोगांना भोगतात. हा विषय मागच्याला आपला बघून झाला. हे जे दोन श्लोक आहेत ना, हा 20 क्रमांकाचा आणि आता 21 क्रमांकाचा श्लोक आजच्या अभ्यासाचा, हे दोन श्लोकच मुळात भगवंतानी जो कामकामी, पुढच्या श्लोकात येणार आहे तो शब्द, कामकामा लभंते, हा जो कामकामी म्हणजे कामाची कामना करणारा, साध्या भाषेत त्यांची काय अवस्था होते, त्यांची काय दशा होते हे सांगण्यासाठी हे दोन श्लोक आहेत. भरपूर आपण त्याचा विचार मागच्याला केला होता. यज्ञ म्हणजे काय, श्रौत, स्मार्त, सोमयाग, त्याचाही आपण पुष्कळ विचार केला होता. अग्निष्टोम सारखे जे यज्ञ असतात, जे सोमयज्ञाचा प्रकार, हे स्मार्त कर्म, स्मार्त यज्ञ तर असतातच, पण श्रौत यज्ञ जास्त करायला कठीण असतात. खूप त्याच्यासाठी सगळीच साधनांची जुळवाजुळव, मंत्रां ते मंत्र अत्यंत शुद्ध स्वरामध्ये उच्चारले गेले पाहिजे, सर्व प्रकारची शुद्धता पाहिजे. हे सर्व आपण मागच्याला वर्णन खूप सविस्तर विचार केला आपण त्याचा. माऊलींच्या पहिल्या 2 ओव्या फार सुंदर आहेत त्याच्यावरच्या, 307 आणि 308, की देख पागा किरीटी आश्रम धर्माची या रहाटी, विधिमार्गा कसवटी ते आपणची होती. म्हणजे हे जे याज्ञिक असतात, शुद्ध वैदिक मार्ग कोणता आहे त्यांच्याकडे बघून ठरवावं. जणू काही ते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. यजनकरिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके, असं पुढे माऊली म्हणते. म्हणजे काय, तर यज्ञ कसा करावा किंवा यज्ञ करण्याचं जे काटेकोर शास्त्र आहे, त्या बाबतीत साध्या भाषेत बोलूया, त्यांचा हात धरणारा कोणी नाही, अशा याज्ञिकांचं वर्णन सुरू आहे. बाकी तर सोडूनच द्या, पण बाकीच्यांना अर्थातच त्या यज्ञाचं फलच प्राप्त होत नाही. ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, जणू काही त्यानं यज्ञाचं स्वरूप माऊलींनी म्हटलेलं आहे.
हे सर्व वर्णन भगवंतांनी केलं, माऊलींनी केलं. पण 313 मध्ये काय म्हटलं? म्हणून मजविण पाविजे स्वर्ग, तो अज्ञानाचा पुण्यमार्ग. अज्ञानाचा पुण्यमार्ग. त्यामुळे नेहमीसाठी आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. आणि प्रसिद्ध ओवी 316 क्रमांकाची आपण बघितलीच होती की स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जे, पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, माऊली म्हणते. म्हणजे पुण्यात्मके पापे, बाह्य स्वरूप पुण्य पण आतमध्ये पाप, आणि बाह्य स्वरूपही पाप, आतमध्येही पाप. स्वर्ग आणि नरक. केलाय आपण विचार. आत्ता पुन्हा इतका सविस्तर विचार नाही करायचा, फक्त पुन्हा एकदा लक्ष का वेधलं या सर्व गोष्टींकडे, की बाह्य स्वरूप पुण्य आहे आणि आतमध्ये पाप आहे. हे तरी कशावरून ठरवलं? किंवा दुसरं, बाह्य स्वरूप पाप आणि आतमध्ये पाप, हे तरी कशावरून ठरवलं? त्याच्यासाठी पहिले पुण्याची व्याख्या नको का करायला? पुण्याची व्याख्या एकदा कळली की पापाची व्याख्या आपोआपच कळते. आणि मग तेच पुढच्या अर्ध्या चरणात पुण्याची व्याख्या केली आहे. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे ज्या योगाने मला प्राप्त होता येतं, मला म्हणजे भगवंतांना, ज्या कर्मानी, ज्या विचारांनी जे काही आपण करत असू परमार्थाच्या नावाने, त्याने भगवत प्राप्ती जर मला होत नसेल किंवा भगवत प्राप्तीच्या दृष्टीने माझं एक पाऊल पुढे पडत नसेल, तर त्याला शुद्ध पुण्य म्हणायला माऊली तयार नाही आहे. आणि आपला विषय हा सुरू आहे की एकदा पुण्याची व्याख्या शुद्ध मराठीत एस्टॅब्लिश केली, एकदा ती ठरवली, की मग सो कॉल्ड पुण्य आणि पापाबद्दल तर बोलायलाच नको. त्याची व्याख्या काय होते? अगदी स्पष्ट होते. आणि ते याज्ञिकांचं वर्णन पुन्हा सारखा आपण तो विचार करतो, याज्ञिकांचं वर्णन म्हणून नाही हे ऐकायचं. मी हे करतो आहे का माझ्या आयुष्यात परमार्थाच्या नावाखाली, याचा गांभीर्याने विचार करायचा. आणि जर मी करत असेन तर मग मी परमार्थामध्ये 15 वर्ष झाली का 25 वर्ष झाली, अजिबात शून्य किंमत आहे त्याला. होतात लोकांचे गैरसमज. 25 वर्ष झाली म्हणजे मी सिनियर असलो पाहिजे. सिनियरिटी त्याच्यावर ठरत नाही. त्याच्यावर नाही ठरत सिनियरिटी. परमपूज्य काकांचा आवडता शब्द तो बागडणे. 25 वर्ष मी बागडतच राहतो, कारण मी शुद्ध पुण्याची कास धरतच नाही. ठीक आहे, पापात्मके पापेची पण नसेल धरत, म्हणून 25 वर्ष परमार्थात टिकलो आहे, हे सत्य मान्य. पण पुण्यात्मके पापे, जो महत्वाचा विषय अधोरेखित केला जातो आहे या 2 श्लोकांमध्ये, कोणत्या? 20 क्रमांकाच्या, जो मी मगाशी सांगितला तो, आणि 21 आता आपण आजच्या अभ्यासाचा भाग म्हणून ज्याच्याकडे वळणार आहोत. आणि मग माऊलींनी खूप सुंदर वर्णन त्या सर्व, काय म्हणूया, स्वर्गातले जे भोग, दिविदेव भोगान, त्याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. ते ऐकल्यानंतर कितीही हे तत्त्वज्ञान ऐकलं तरी थोडंसं नाही म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतंच. असं वाटतं एकदा तरी जाऊन यावंच तिकडे. तरी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या असल्यामुळे थोडक्यात आटोपलेलं आहे. पण हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर जी आतमध्ये वासना असते की नाही, ती मला असं सांगतेच की अरे, एकदा घ्यावा अनुभव, नाही का? इतकं सुंदर वर्णन, इतके अप्रतिम भोग जिथे आहेत, इतके अप्रतिम भोग. पण ह्याचं योग्य ते मूल्यमापन भगवंताजवळ आहे, माऊलींजवळ आहे, जे माझ्याजवळ नाही. कारण माझं अंतःकरण कसं आहे? वासनायुक्त आहे. आणि ते जे मूल्यमापन आहे ते आपल्यासमोर येतं आहे पुढच्या श्लोकामध्ये, 21 क्रमांकाच्या, जो आपल्या अभ्यासाचा आजच्या विषय आहे. म्हणून जे मी मगाशी म्हणालो की ते याज्ञिक, त्यांचे यज्ञ, हा विचार न करता
त्याचप्रमाणे हे स्वर्गातले भोग असा विचार न करता इहलोकातल्या भोगांची तीच कथा आहे. त्याच्यासाठी जर मी सुरू असेल सगळं, ते मिळतील न मिळतील पुन्हा तो प्रारब्धाचा प्रश्न आहे, तो चिंतनाचा विषयच नाही आहे. ते नको म्हणते तरी मिळणार आहेत, लक्षात ठेवा आपण, प्रारब्धाचा भाग असेल तर. तो क्रियमाणाचा भाग नाही. पण ते मिळवण्यासाठी जर मी परमार्थाचा उपयोग करत असेन तर ते दीक्षित, ते याज्ञिक आणि मी एकाच पंक्तीमध्ये बसतो असं समजायचं. पुढे जाऊया. आजचा श्लोक जो आहे तो 21 क्रमांकाचा श्लोक आपल्या पुढे येतोय. याच विषयाचा उत्तरार्ध सांगणारा मी जसं म्हणालो, हे दोन श्लोक भगवंताने त्याच्यासाठी सांगितले की इतकं उत्तम भोग त्यांना भोगायला मिळतात की जे वर्णन सुद्धा वाचल्यानंतर आतमध्ये वासना जागृत होते की अरे हे सगळे भोग मी भोगावे, मला सुद्धा हे सगळे मिळावे. पंच ज्ञानेंद्रियांचे त्याच्यासाठी मिळणारा तो दिव्य देह, कधी वीट न होणारे येणारे ते भोग, अमृत पाहणे, सगळं सगळं वर्णन ऐकल्यानंतर भगवंत पुढे म्हणतात आहे, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति एवं त्रयीधर्म मनुः प्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. 21 क्रमांकाचा श्लोक. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति आणि एवं त्रैधर्मम अनुप्रपन्नाः गतागतम कामकामा लभन्ते. त्याचा पदच्छेद आहे. ते तम, ते म्हणजे ते, याज्ञिक, ते म्हणजे कोण, ते याज्ञिक. विषय काय सुरू आहे, संदर्भ कोणाचा सुरू आहे, याज्ञिकांचा सुरू आहे. कोणते याज्ञिक, ज्यांचं वर्णन आपण मागच्या श्लोकामध्ये आणि आत्ताच उजळणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐकलं. पुन्हा आपण विचार काय करायचा आहे, याज्ञिक असा विचार नाही करायचा, मी बसतो का त्या पंक्तीमध्ये, हा विचार करायचा. त्यामुळे ते याज्ञिक, तम म्हणजे तो, स्वर्गलोकम विशालम म्हणजे विस्तृत स्वर्गलोक भोगल्यानंतर, भुक्त्वा, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, काय होतं पुढे, क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती, म्हणजे पुण्य क्षीण झाले असता, पुणे पुण्य क्षीणे मर्त्यलोकामध्ये प्रवेश करतात, मर्त्यलोकम विशंती. आता मर्त्यलोकात प्रवेश करतात म्हणजे काय, परत त्यांना काय यावं लागतं, खाली यावं लागतं. स्वर्गाला जर आपण वर ऊर्ध्वगती असं जर समजलं, पुन्हा ते काय होतात, मर्त्यलोकामध्ये प्रवेश करतात. आणि एवम म्हणजे याप्रमाणे तीन वेदांनी सांगितलेल्या त्रयीधर्मम, कर्ममार्गाला अनुसरणारे, अनुप्रपन्नाः, परंतु भोगाची इच्छा करणारे म्हणजे कामकामाः, ते याज्ञिक. येणे आणि जाणे म्हणजे गतागतम, या आयासाला प्राप्त करून घेतात, लभंते. गतागतम, संसार वर्तमनी, केला होता आपण विचार. वर्तमनी म्हणजे मार्ग, जाणे येणे, अखंड जाणे येणे. कुठे जाणे येणे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण इथून गेलं की पुन्हा इथे परत यावंच लागतं, हा मुद्दा सुरू आहे. आता तुम्ही व्हाया स्वर्ग येता का व्हाया नरक येता, हा विषय वेगळा आहे, पण परत यावंच लागतं, हा विषय आहे. अर्थात अजून एक मार्ग आहे, त्या मार्गाचा विचार केलेला आहे आपण, ज्याला देवयान मार्ग म्हटलं आहे किंवा क्रममुक्तीचा मार्ग, तो वेगळा. पण हे इथे इथल्या इथे गटांगळ्या खात बसतात. आणि त्रैधर्म्यम, त्रैधर्म्यम म्हणजे काय, तीन धर्म म्हणजे हे जे तीन वेदांचे तीन धर्म, ज्याचं आपण सगळं वर्णन मागच्या वेळेला ऐकलं, ते केवलम वैदिकम कर्म म्हणजे जे केवळ सकाम वैदिक कर्म करणारे कर्मठ, त्यांची काय अवस्था होते, गतागतम,
गतागतम म्हणजे काय? न तू स्वातंत्र्यम क्वचित लभंते. त्यांना स्वातंत्र्याचा म्हणा, मुक्तीचा म्हणा, कधीच अनुभव येत नाही. एक मी घेतलेला अनुभव सांगतो. एका कार्यक्रमात गेलो होतो. परमपूज्य मंदादेंचं प्रवचन सुरू होतं. योगायोग असा की माझ्यासमोर 7 वैदिक बसलेले होते. आता त्यांच्या वेदाच्या ज्या मगाशी हे सगळं वर्णन जे आलं आधीच्या श्लोकामध्ये 20व्या, ते वेदांचं पठण करणारे, ते याज्ञिक, त्यांचं पाठांतर, त्यांचे उच्चार, त्या निमित्ताने केलेली त्यांनी तपश्चर्या, या सर्व गोष्टींना वंदन करून मी हे बोलतो आहे. कारण मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं. आणि माझ्यासमोरच बसले होते. 7 जण होते. परंतु जे मंदादींचं प्रवचन सुरू होतं, 7 पैकी 4 झोपले होते. एक जण अखंड मोबाईलवरती होता. तसं ते बोटानी किंवा अंगठ्याने. 5वा जो होता, तो मोबाईलवरती खाली मान करून बोलत होता प्रवचन सुरू असताना. 6वा जो होता, सुदैवाने त्याच्या हातात मोबाईल नव्हता, पण तो संपूर्ण मंडपाचं निरीक्षण करत होता. इकडे पहा, तिकडे पहा, काय चाललंय, याच्याकडे पहा, त्याच्याकडे पहा. आणि 7वा जो होता, तो मात्र मधनं मधनं काहीतरी मान डोलवत होता. म्हणजे हातात मोबाईल होता, पण काहीतरी एखादा चांगला मुद्दा आला की हातबीत वर करायचा. पुन्हा एकदा, कोणालाही नावं ठेवणं सुरू नाही. मी जे फक्त बघितलं ते तुम्हाला सांगतोय. आणि त्यांना तिथे का बोलवलं होतं? तर अर्थातच नंतर काय वेदपठण वगैरे कार्यक्रमाचा तो भाग होता म्हणून बोलवलं होतं. वेद पठण करणारे, वेद मंत्र जाणणारे, जिथे आत्मचर्चा सुरू आहे, वक्ता परमपूज्य मंदाताईंसारखा वक्ता आहे, तिथे ही अवस्था आहे. आपल्याला त्या व्यक्ती बाजूला काढा. आपल्याला व्यक्तीला कोणाला नावच नाही ठेवायचे. आपण त्या प्रवृत्तीकडे बघतो आहोत. त्याचा अर्थ काय आहे? की अरे, जे वेदांचं सार आहे ते जर ऐकायला मिळत असेल, तेही इतके अधिकारी मुखातून, तर ते ऐकण्याची इच्छा होत नाही. हा मुद्दा सुरू आहे. त्यामुळे केवळ वैदिक कर्म, त्यांना कर्मठ म्हटलेलं आहे. सकाम वैदिक कर्म करणारे. आता यास्काचार्य फार मोठं नाव आहे. ऐकलं असेल तुम्ही परमपूज्य काकांच्या प्रवचनात. काका नेहमी सांगतात की त्यांनी एक दृष्टांत देण्यासाठी एक सिनॅरिओ समोर ठेवला आहे की जणू काही अशी एक नदी आहे, त्यातनं एक पेटारा वाहतोय. त्या पेटाऱ्यामध्ये सगळी रत्न, माणकं, अतिशय उच्च प्रतीचे सोन्याचे शुद्ध अलंकार, सगळं सगळं काही आहे. धनाने भरलेली पेटी आहे. आणि त्या पेटीवर एक बेडूक बसलेला आहे. सिनॅरिओ शुद्ध मराठीत. तर त्या बेडकाला त्या धनाचा जितका उपयोग, दृष्टांत संपला. तितका वेदांचा अर्थ न जाणता केवळ वेद पठण करणाऱ्यांना वेदांचा उपयोग. पुन्हा कोण म्हणत आहे? यास्काचार्य. मुद्दा, त्या दिवशी मी काय शिकलो, काय करू नये हे शिकलो. त्यामुळे आपल्याला काय शिकायचं आहे? पुन्हा आपण तर वेद पठणही कधी करणार नाही आहे ना, वेदांचं पाठांतर आपण करतोय ना, कधी वेद पाठशाळेत आपण जाणार आहोत. पण मी परमार्थाच्या नावाने माझे सुद्धा असेच कार्यक्रम सुरू असतील तर मला सावध व्हायचं आहे. एवढंच सांगायचं होतं. इथे संदर्भ वेद जाणणाऱ्यांचा आहे. तीनही वेद उत्कृष्ट जाणणाऱ्यांचा आहे. पण तो संदर्भ मला स्वतःला आपण लावून घ्यायचा आहे. कारण होतं काय, की इतकं सगळं उत्कृष्ट शास्त्र, शास्त्र म्हणजे पुन्हा वेद पठणाचं शास्त्र, इतकं सगळं जाणल्यानंतर इतकं मूर्तिमंत त्या गृहस्थाश्रमाला किंवा त्या आश्रमाला, मगाशी जे सगळं आपण वर्णन ऐकलं त्या ओव्यांमध्ये,
जणू काय ते मूर्तिमंत रूपच आहे. माऊलींचा तो शब्द की यजन करिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके. इतकं शुद्ध मराठीत परफेक्ट ते करणारे, पण शेवटी त्यांना जे फळ प्राप्त होतं ते कसं आहे? विनाशी आहे, अनित्य आहे. आणि हाच विवेक तिथे नाही त्या वैदिकांच्या ठिकाणी. नित्यानित्य विवेक नाही, सारासार विवेक नाही. त्यामुळे त्यांना ज्या अमृताची प्राप्ती होते, त्यांना ज्या त्या अमृताचं, अमृत याचा अर्थ आपण बघतोय, चिरंजीव दुसरा एक शब्द आहे. चिरंजीव शब्दाचा अर्थ काय? कधीच मरत नाही असा अर्थ नाही आहे, दीर्घकाळ. काय आहे, आपल्या पृथ्वीवरचं जे मानवी वर्ष आहे त्याचा काळ खूप छोटा असतो. अशा हजारो वर्षांचा तो स्वर्गातला इंद्राचा दिवस. असं म्हणतात की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होऊन जातात. कल्पना करा, आपण एक्सपोनेन्शियली बोलतोय. आपले हजार वर्ष म्हणजे त्याचा एक दिवस. पण असे 14 इंद्र ब्रह्मदेवाच्या फक्त एका दिवसात होऊन जातात. पण असं जरी असलं तरी मागच्याच अध्यायात आपण शिकलो होतो काय, ब्रह्मदेवापर्यंत आ ब्रह्मभुवनान लोका. शिकलो, पुनरावर्तीन अर्जुन. म्हणजे इतकं सगळं करून ते काय मिळवतात? तर पुन्हा विनाशी जे काही मिळवतात ते पुन्हा विनाशी. कारण क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. करन्सी संपली, डॉलर्स संपले. मागच्याला आपण बोललो होतो की लास वेगास नावाच्या पृथ्वीवरच्या स्वर्गातून परत यावं लागतं. काडीची किंमत तुम्हाला तिथे नाही. कारण ती मुळात तुम्हाला जी किंमत मिळते ती तुम्हाला मिळालेलीच नसते, ती तुमच्या खिशातल्या डॉलरला मिळालेली असते. ती त्या पुण्याला मिळालेली असते स्वर्गातली किंमत. मुद्दा अत्यंत विनाशी असं फल ते प्राप्त करतात. आणि त्याच्यावरच्या ओव्या आपण बघणारच आहोत. पण मुद्दा हा सुरू आहे की जेव्हा पुन्हा मी सुद्धा जेव्हा परमार्थामध्ये सकाम काही करतो तेव्हा हे विसरून गेलेलो असतो की जरी ते फल मला प्राप्त झालं तरी ते पुन्हा कसं आहे? अनित्य आहे. अनित्य आहे. ते जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. लिंची ओवी आहे. ही अनित्यता एकदा मनापासून पटली ना की मनुष्य स्वतःचं कर्तव्य करतो. जे फल मिळायचं ते भगवंताच्या कृपेने ते आनंदाने मान्य करतो. कारण ते कसंही मिळो शेवटी ते कसं आहे? अनित्य आहे. आता हे जे दोन श्लोक आहेत, त्रैविद्या माम सोमपा पूतपापा, हा मगाशीचा आणि आत्ताचा ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, या 20 आणि 21 श्लोकांचा गट परमपूज्य काकांनी केलेला आहे. त्याच्याकडे वळूया. त्याचं शीर्षक आहे की कर्मठाला मिळणारी दुर्गती. दुर्गती म्हटलंय त्याला. अर्थ दिला आहे की 3 वेदात सांगितलेली कर्मे, सोमपान व यज्ञांनी माझी उपासना करून निष्पाप झालेले कर्मठ स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. आता निष्पाप म्हणजे काय? ज्यांचं पाप गेलेलं आहे. मग आता पाप जर गेलं असेल तर खरं काय व्हायला पाहिजे? भगवंताची प्राप्ती व्हायला पाहिजे. आता आपण तो विचार मागच्याला केला आहे, कोणत्या प्रकारचं पाप त्यांचं जातं हा विचार केला आहे मागच्या वेळेला. ते स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करतात व त्या पुण्याच्या योगाने इंद्राच्या स्वर्गलोकी जाऊन देवांसाठी असलेले दिव्य भोग भोगतात. फार मोठा असलेल्या स्वर्गलोकातील भोग घेऊन पुण्याचा संचय संपला की पुन्हा या मृत्यूलोकावर जन्माला येतात. अशा प्रकारे 3 वेदात सांगितलेली काम्य कर्मे करणारे ते त्या कामांचा लाभ घेऊन जन्ममरणांच्या चक्रात सापडतात. गतागतम कामकामा लभंते. त्यामुळे कर्माचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. इष्ट, पूर्त, दत्त, 3 प्रकार आहेत कर्माची. पण ही कर्म करत असताना जेव्हा मी अशी सकाम कर्म करतो, इष्टकर्मांमध्ये नित्यनैमित्तिक सगळी कर्म येतात. पूर्त कर्मामध्ये सामाजिक कर्म, आपण काही समाजासाठी
जे काही कर्म करतो, पूर्वीच्या काळची उदाहरणं दिली जातात. धर्मशाळा बांधणं, विहिरी, तलाव खणणं, रस्त्याच्या आजूबाजूला झाडं लावणं, फिलॉन्थ्रॉफिक वर्क, शुद्ध मराठी शब्द आहे त्याला आजकालचा. पण हे करताना जर माझा हेतू ते कर्म करण्याचा हा असेल, की आज आता ते दत्त म्हणजे दान, तिसरं जे कर्म आहे त्याच्यामध्ये मी दान केलं, पैशाचं दान, वस्त्रांचं दान, विविध प्रकारची दानं, हे केल्यानंतर पुढच्या जन्मी मला ते परत मिळावं, या हेतूनी जर मी कर्म करत असेल तर मी काय करतोय? पुढच्या जन्माची पेरणी करतोय. ते मिळतं ही गोष्ट सत्य आहे, शास्त्रातच सांगितलेलं आहे. म्हणून ही कर्म करावीत हेही सत्य आहे, पण या हेतूनी ती करू नये. कारण कर्म जे कर्मफल असतं ते कर्माच्या हेतूवरती अवलंबून असतं. त्यामुळे हे इंद्राच्या स्वर्गलोकी जाऊन देवांसाठी असलेले दिव्य भोग भोगतात आणि फार मोठा असलेल्या स्वर्गलोकातील भोग घेऊन पुण्याचा संचय संपला की पुन्हा या मृत्यूलोकावर जन्माला येतात. आणि अशा प्रकारे तीन वेदात सांगितलेली काम्य कर्मे करणारे, मग अशा आत्ता मी जे बोलत होतो. आता कर्मांचे प्रकार शास्त्रात सांगितलेले आणि आजकालच्या 21व्या शतकातली कर्म फार बदललेली आहेत. पण कर्म जरी बदललेली असली तरी तत्व बदललेलं नाही आहे. तत्व तेच आहे, कर्माच्या हेतूप्रमाणे त्याचं फल मिळणार आहे. आणि मग मी करीत असलेली कर्म दिसायला काय दिसतं? अरे बापरे, यांनी एवढं मोठं दान दिलं, पण त्या दानाचा हेतू, त्याच्याप्रमाणे फल मिळतं. त्यामुळे त्या कामांचा लाभ घेऊन ते काय होतात, जन्ममरणाच्या चक्रात सापडतात. आता पुढे विवेचन करताना त्याच्यावर परमपूज्य काका म्हणतात की गीता दुसऱ्या अध्यायातल्या 42, 43, 44 मध्ये हा विषय सांगितला आहे. सर्वच श्रेष्ठ संतांनी स्वर्गभोगाची कल्पना उडवून लावली असून आता तो लोक सांगण्या ऐकण्यापुरताच राहील याची त्यांनी चोख व्यवस्था केलेली आहे. मुद्दा हा की आजकाल स्वर्गाचा फारसा विचार कोणी करत नाही. कारण आजकाल तर आपण सोशल मीडियाचे लोक आहोत, त्यामुळे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, शुद्ध मराठीत आपल्याला हवं असतं. स्वर्ग सुद्धा आपल्याला पुढच्या गोष्टी वाटतात आत्ता. हेची देही, हेची डोळा, भोगू कशाचा? वासनेचा सोहळा. फक्त तिथे मुक्तीचा शब्द काढून टाकायचा. हा जो आपला कार्यक्रम सुरू असतो त्याच्यासाठी इथे परमपूज्य काकांनी विवेचन फारसं केलेलंच नाही, कारण ते आधी येऊन गेलं असं त्यांनी म्हटलंय. पण ते विवेचन महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण थोडंसं याचा भाग म्हणून दुसऱ्या अध्यायाकडे परत जाऊया. त्यातले श्लोक आणि त्याचे अर्थ नको वाचायला, 42, 43, 44. अर्थही वाचूया, हरकत नाही, 2-3च ओळी आहेत. कारण त्याच्यावरचं विवेचन आपल्याला वाचायचं आहे, कारण ते विवेचन या श्लोकाला लागू पडत आहे 9व्या अध्यायातले. म्हणून यामेमाम पुष्पिताम वाचम हा जो श्लोक आहे, किंवा कामात मान स्वर्गपरा त्याच्या पुढचा, आणि भोगेश्वर प्रसक्तानाम, हे जे 3 श्लोक आहेत त्याचा अर्थ दिलाय की वेदांचे तात्पर्य न जाणणारे अज्ञानी कर्मठ वेदात असलेल्या कर्मफळांच्या स्तुतीपर वाक्यात रमतात. वेदात काय आहे? कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, कर्मफल, कर्म कर्माचं विवेचन आहे, विस्तृत विवेचन आहे. तर त्या स्तुतीपर वाक्यात ते रमतात. त्यांची ती भाषा दिखाऊ व शोभिवंत असते. त्यांच्या मते स्वर्ग हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे आणि वेदात कर्मकांडाहून वेगळे व स्वतंत्र असे ज्ञानकांड आहे हे ते मानतच नाहीत. विषय वासनेने भरलेल्या जन्मकर्म आणि सुखदुःखादी फले यांची प्राप्ती करून देणाऱ्या भोग व ऐश्वर ह्यात रमणाऱ्यांची बुद्धी तिकडेच ओढली जाते. पुन्हा आपल्यासाठी वाक्य कोणतं आहे? वैदिकांचं वर्णन नाही, हे माझं वर्णन आहे का हे बघायचं. त्याच्यासाठी वाक्य, माझ्यासाठी वाक्य हे आहे, भोग व ऐश्वर ह्यात रमणाऱ्यांची बुद्धी तिकडेच ओढली जाते. हे तर आपल्याला रोज बघायला मिळतं. पण माझं तसं होता कामा नये, आणि ती समाधिस्थ म्हणजे स्थिर होऊ शकत नाही. आता हे विवेचन वाचूया पुढचं, जे महत्वाचं आहे की ह्या 3 श्लोकात जुन्या काळी यज्ञकर्मात घडून जाऊन स्वर्गादी सुखांची इच्छा करणाऱ्या वैदिक संस्कृतीचा संदर्भ आहे.
यज्ञयागादी कर्मे व त्यांची फळे यांचा पारंपरिक विचार करण्याचे आज कारण नाही, कारण आज हे सगळं, हा संदर्भच आज उरलेला नाही आहे. मगाशी मी जसं म्हणालो, कर्म ही जरी आज नसली तरी प्रवृत्ती तशीच आहे, तो विषय आहे. हा यज्ञयागांचा मार्ग वेदातील पूर्वमीमांसेत सांगितलेला असून स्वर्ग सुख हे त्याचे फळ आहे. आता ह्यातील स्वर्गाचा भाग काढून टाकला तरी, आता फार महत्त्वाचं आहे जे आपल्याला लागू पडतं, भोग व ऐश्वर्यांचे नवे नवे प्रकार जीवनात येत आहेत आणि ते मिळवण्याचे मार्ग व प्रकार बदलले तरी प्रवृत्ती तीच आहे. परमपूज्य काका इथेच म्हणतात. म्हणून आपल्याला ते वेद आणि ते यज्ञ आणि असा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. मार्ग बदलले, प्रवृत्ती तीच आहे. अखंड 24 तास जर मी भोगाचा आणि ऐश्वर्याचाच विचार करत असेन आणि मी स्वतःला पारमार्थिक म्हणवत असेन, गंभीर समस्या आहे. सर्व प्रकारचे विषय अनिर्बंध भोगावेत इत्यादी प्रकारचा चंगळवाद आज स्पष्ट दिसतो. त्या चंगळवादाचे समर्थन करण्यासाठी निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि सांख्य योगाचे तत्वज्ञान या तीनही गोष्टी नाकारण्याकडे प्रवृत्ती दिसते. आणि पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे की तत्काल सुख देणारे विषय आणि कालांतराने मिळणारी सुखरूपता. काय सुंदर शब्द वापरले बा. म्हणून मी इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणालो. तत्काळ सुख पाहिजे आम्हाला आणि ते विषयातून मिळतं असं वाटतं म्हणून विषयांच्या मागे अखंड धावतो मी. पण सुखरूपता ही कालांतराने मिळते, वेळ लागतो. बरं, तो वेळ लागतो त्याला जबाबदार न कोण आहे? मीच आहे. पण ह्यावर नेमके बोट ठेवून तात्काळ मिळणारी सुखे ही श्रेयस्कर आहेत असे मानण्याकडे प्रवृत्ती होते. खाओ पिओ ऐश करो, हे जे जीवनाचं सूत्र ज्या लोकांचं असतं त्यांच्याबद्दल बोलणं सुरू आहे. आणि ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीमध्ये रज व तम ह्या गुणांचा फार मोठा प्रभाव असतो. एक एक वाक्य इतकी सुंदर आहे. साधना म्हणून, साधनाभिमुख परमार्थ तो हाच, की माझ्या अशा जर प्रवृत्ती असतील माझ्या अंतःकरणामध्ये कमी अधिक प्रमाणात, कमी अधिक तीव्रतेने, तर समजून चालायचं काय, काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भवा. वी हॅव टू गो टू द रूट कॉज विच इज काम आणि क्रोध. नाही, रूट कॉज काय, रज आणि तम म्हणायचं होतं मला. कारण ते कशातून निर्माण होतात? रजोगुण समुद्भवा. रज व तम या गुणांचा फार मोठा प्रभाव असतो आणि असे लोक वेदांमधील कर्मकांडात रमतात व स्वर्गाच्या अपेक्षेने अधिकच आसक्त होतात. अशांची बुद्धी परमात्मविषयी निश्चय करूच शकत नाही. आणि या संदर्भात श्वेताश्वेतर उपनिषदातील पुढील वाक्य लक्षात घेणे आवश्यक आहे. अत्यंत सुंदर श्लोक आहे, ही ऋचा आहे श्वेताश्वेतरमधली, की यदा चर्मवदाकाशम वेष्टयिष्यन्ति मानवाः तदा देवम विज्ञाय दुःखस्यांतो भविष्यति. अप्रतिम श्रुती आहे की जर आकाशाला वस्त्र घालता येईल, कशाचं? यदा चर्मवदाकाशम, आकाशाला स्वतःच्या कातडीचं जर वस्त्र घालता आलं तरच सुखरूप देव मी आहे असा अनुभव न घेता माणसाची दुःखे संपतील. थोडं नकारात्मक पद्धतीने तीच मांडणी सुरू आहे. याचा अर्थच असा की ती येणारी जाणारी, वीट आणणारी व त्याच्यावर अवलंबून राहण्यास लावणारी अशी विषय सुखे माणसाला सुखी करू शकणार नाहीत. हे विवेचन आपण दुसऱ्या अध्यायातल्या या श्लोकांचं जे वाचलं, 42, 43, 44, कारण हे आधी येऊन गेला असा उल्लेख परमपूज्य काकांनी केला 9व्या अध्यायाच्या, जो आपला श्लोक सुरू आहे 21वा. पण पुन्हा मागे जाऊन मी ते वाचलं कारण ते अत्यंत, काय म्हणूया, महत्वाचं आणि या श्लोकाला लागू पडणारं असं विवेचन. ओव्यांकडे बोलूया. 328 क्रमांकाची उभी. मग तया पुण्याची पावठी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. सुंदर वर्णन केलंय माऊली.
की मग त्यांच्या पुण्याची पायरी म्हणजे शेवटची मर्यादा संपून जाते. संपलं, पुण्य संपलं आता, क्षीणे पुण्ये. काय होतं? त्याचबरोबर अंगावर चढवलेली इंद्रपणाची कृत्रिम उटी पूर्ण उतरून जाते. ती जी इंद्रपणाची उटी चढवलेली होती, की ज्याच्या आधारे ते स्वर्गभोग सुरू होते, स्वर्गाची प्राप्ती झाली होती, विविध प्रकारचे भोग, ते सगळं वर्णन आपण ऐकलं. ती सगळी इंद्रपणाची उटी आता उतरते. का? कारण पुण्य संपलं, करन्सी संपली. मग काय होतं? आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका, ती पूर्ण उतरून जाते आणि मग मृत्यू लोकाला ते माघारी येऊ लागतात परत, बॅक टू पॅव्हिलियन. माऊली पुढे दृष्टांत देते आहे, 329. जैसा वेश्या भोगी कवडा वेचे, मग दारही चेपू नये तियेचे, तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू. काय माऊलीने दृष्टांत द्यावा? की ज्याप्रमाणे वेश्येच्या भोगात सर्वस्व जाऊन शेवटी उरलेली एक कवडी देखील खर्ची पडली तर तिच्या दारालाही धक्का देता येत नाही, त्याप्रमाणे शेवटचा पुण्याचा लेश संपल्यानंतर त्या दीक्षिताचे जे लाजिरवाणे जीवन होते, ते काय वर्णन करून सांगू. संत जेव्हा असं बोलतात ना, विचार करा तुम्ही, माऊलींना दुसरा दृष्टांत नसता का देता आला? काय दृष्टांत दिलाय आपल्यासमोर आहे, मी आत्ताच वाचला. हे कसाला 300, आधीची पण एक ओवी आली होती, 317 क्रमांकाची, जी मागच्या वेळेला येऊन गेली होती, पुन्हा वाचतो. आणि मजची माझी असता जेणे मी दुरावे पांडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही, माऊली म्हणते. अर्थ, यज्ञ करणारा यजमान माझ्या व्यापक स्वरूपामध्ये अभिन्न रूपाने असतानाही ज्या कर्माने नित्यानंद स्वरूप मी दुरावतो, माझे ज्ञान होत नाही, त्या कर्माला पुण्य असे म्हणताना जीव तुटून पडणार नाही काय. मला म्हणायचं असं आहे, माऊलींसारखे मवाळ संत, ते सुद्धा जेव्हा अशी भेदक जळजळीत भाषा वापरतात, अशा पद्धतीचे दृष्टांत देतात, तेव्हा आपण काय समजून घ्यायचं, वैराग्याचं काय महात्म्य असलं पाहिजे आपण समजलं पाहिजे. कारण विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणीची नाही, माऊली म्हणते. म्हणून मी म्हणालो, माऊलींसारखे मवाळ संत आहे, अत्यंत मृदू भाषा असलेले संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. पण ते सुद्धा जेव्हा अशी भाषा वापरतात, ते कशासाठी? अहो, आम्हाला सावध करण्यासाठी. ही जी टोकाची भाषा आहे, जे टोकाचे काय म्हणूया दृष्टांत आहे, ते तेवढ्यासाठी. कारण त्याच्या बाकीचे पण पैलू असू शकतात, की त्या वेश्येच्या त्याच्यात तो इतका रत झालेला असतो, म्हणजे त्या वासनेची तीव्रता दाखवण्यासाठी सुद्धा हा दृष्टांत आहे बरं का. पण मगाशी मी जसं म्हणालो, की जीव तुटेन काही, ही जी भाषा आहे, ती माऊली नाही बोलत. पण माऊली सुद्धा आता ती बोलतात आहे, याचा अर्थ मी आता खरंच जागा होण्याची वेळ आलेली आहे. अखंड मला सावध राहायला हवं. माझ्या वैराग्याला कुठेही धक्का लागता कामा नये परमार्थामध्ये. हे सांगण्यासाठी हे चाललंय. तेच सांगण्यासाठी हे दोन श्लोक मी जे म्हणालो, की इतकं सगळं करून शेवटी मिळालं काय? नाशिवंत फळच मिळालं. ठीक आहे, दीर्घकाळ असेल, पण आले ना परत पुन्हा. मग इतकं सगळं करायचं, इतके कष्ट करायचे, इतकं ते वेदशास्त्र संपन्न व्हायचं, कशासाठी? अशा नाशिवंत फळासाठी. पण विवेक जेव्हा निघून जातो, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, तेव्हा ही अवस्था होते. एव थितया, 330 क्रमांकाची होवी. एव थितया माते चुकले, जिही पुण्य स्वर्ग कामिले, तया अमरपण ते वावो जाहले, अंती मृत्यू लोकू. याप्रमाणे ज्यांनी पुण्य करून स्वर्गाची इच्छा केली, ते अखंड जवळ असलेल्या मला चुकले. हे सुंदर वर्णन आहे बा.
अखंड जवळ आहे बरं. किती जवळ? अहो तोच मी आहे. इतक्या जवळ. सदा सर्वदा देव सन्निध आहे समर्थ म्हणतात. पण इतक्या अखंड जवळ असलेल्या ते मला चुकले का? कारण पुण्य करून स्वर्गाची इच्छा केली, त्यामुळे माझ्यापासून दूर गेले. दुसरे असे की त्यांना प्राप्त झालेला अमरपणा किंवा देवपणा व्यर्थच झाला. आणि तिसरे असे की शेवटी पुन्हा त्यांना मृत्यूलोक प्राप्त झाला. म्हणजे हा जो देवपणा म्हणा किंवा अमरपणा म्हणा, आपण समजतो तसा तो नाही. म्हणून त्याला माऊलींनी काय म्हटलं मगाशी, इंद्रपणाची उटी म्हटलं या देवपणाला. ती उटी असल्यामुळे ती उतरू शकते. उटी आणि कातडी फरक आहे की नाही? आपणही लावतो उटी दिवाळीला. म्हणजे पूर्वीच्या काळी लोक उठायचे, सकाळी अभ्यंग स्नान वगैरे करायचे. पूर्वीच्या काळचं बोलतो मी. चंदनाची उटी, वेगवेगळ्या प्रकारच्या. ती उटी असल्यामुळे ती निघते, विषय सुरू आहे. त्यामुळे हा जो अमरपणा आहे, हा देवपणा विषय विचार केला तर काय व्यर्थच झाला तो. कारण तोही उतरतो शेवटी. शुद्ध मराठीत त्याला एक्सपायरी डेट आहे. ते दीर्घकाल असली तरी एक्सपायरी डेट आहे. मग अशा गोष्टीच्या मागे लागावं का? अशी अभिलाषा करावी का? असा सकाम परमार्थ करावा का? हा विषय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. आणि शेवटी होतं काय, पुन्हा त्यांना त्याच्यामुळे मृत्यूलोक प्राप्त होतो. आणि मग मृत्यूलोक प्राप्त कसा होतो? पुन्हा एकदा माऊली आपल्याला सावध करण्यासाठी 331 क्रमांकाची ओवी, मातेची या उदर कुहरी पचुनी विष्ठेच्या दाथरी उकडुनी नव मासावरी जन्म जन्मोनी मरती. या मृत्यूलोकात येऊन आईच्या उदररूपी कोठारात पिकून 9 महिने पूर्ण होईपर्यंत विष्ठेच्या थरात उकडून पुन्हा पुन्हा जन्मून पुन्हा पुन्हा मरतात. मगाशी मी भेदक शब्द वापरला होता, जळजळीत शब्द वापरला. कशासाठी? हे असं वर्णन संत का करतात? ही जी प्रचंड आसक्ती आम्हाला देहाची, विषयांची, भोगाची, त्याच्यातून आम्ही लवकरात लवकर बाजूला व्हावं आणि त्याचं खरं स्वरूप आम्हाला कळावं, म्हणून ही भाषा आहे. विषय, त्याला दोषदृष्टी असं म्हटलेलं आहे. दोषदृष्टी. नाही तर याच नरदेहाचं खूप कौतुकी संत करतात का? कारण याच नरदेहामध्ये शक्य आहे बरं का, काय भगवत नराचाच नारायण होऊ शकतो. नराचाच नारायण होऊ शकतो. स्वर्गात आहे का ती प्राप्ती? नाही. यावं लागतं परत इथे. म्हणून या नरदेहाचे आणि आधारे बहुत सुटले समर्थ म्हणतात, नाना साधनेची निद्वारे. पण केव्हा जर या नरदेहाचा उपयोग मी नारायण होण्यासाठी केला तर. नाही तर हे जे वर्णन आहे ते सुरू आहेच. 331 क्रमांकाची ओवी पाहिली आपण. 332, अगाध स्वप्नी निधान फावे परी चेलिया हारपे आघवे तैसे स्वर्गसुख जाणावे वेदज्ञाचे. अरे, एखाद्याला स्वप्नामध्ये द्रव्याचा साठा अनायासे सापडला तरी पण जागे झाल्यानंतर तो सर्वच हारपून जातो. त्याप्रमाणे त्या वेद जाणणाऱ्या याज्ञिकाचे स्वर्गसुख कसे आहे, आभासिक आहे असे जाणावे. पुन्हा कर्माचा हेतू काय आहे, यज्ञाचा हेतू काय आहे, हा विषय आधी पण येऊन गेलेला आहे. कारण यज्ञाचा खरा भोगता तो आहे आणि त्याला विसरून जेव्हा मी यज्ञ करतो. आणि मी तेव्हाही बोललो होतो, पुन्हा यज्ञ याचा अर्थ सोमयाग असा विचार करायचा नाही. मी जी कर्म रोज करतो आहे तो यज्ञच आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. साधं भोजन सुद्धा माझा यज्ञ आहे, जर मी तो यज्ञ म्हणून केला तर. नाही तर मग उदरभरण आहेच. ते तर सर्व जग करतच आहे, ते प्राणी मात्रही करतात आहेत, मनुष्य तर. त्यामुळे वेद जाणणाऱ्या याज्ञिकाचं स्वर्गसुख माऊली म्हणते आभासिक आहे. जणू जणू काही स्वप्नातला द्रव्याचा साठा. जोपर्यंत स्वप्न सुरू आहे तोपर्यंत त्या सापडलेल्या द्रव्याचा आनंद आहे. जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंत सुख.
ते संपलं की हे सगळं संपतं. आणि 333 क्रमांकाची ओवी माऊली स्पष्ट बोलते की अर्जुना, वेद विद जरी झाला तरी माते नेणता वाया गेला, कण सांडूनी उपणीला कोंडा जैसा. झालं, एका ओवीत सगळं आलेलं आहे सार. अर्जुना, कण टाकून कोंडा उफणला. आपल्याला कळतं, कण धान्य, कोंडा टरफलं त्याचे सगळं. तर ते जसे व्यर्थ त्याप्रमाणे कोंडा उफणला म्हणजे काय, ते जे टर्फल आहे तेच घेऊन सुपात मी पाखडत बसलो समजा, तर त्यातून धान्य कधीतरी मिळणार आहे का मला? नाही, कारण तो नुसतंच कोंडाच उपडणं चाललंय, त्यात धान्य नाहीच आहे. त्याप्रमाणे ते जितकं व्यर्थ त्याप्रमाणे तो याज्ञिक वेदज्ञ जरी असला, म्हणून वेदविद जरी झाला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. अखंड ते सांगणं चाललंय. त्या दीक्षितांचं वर्णन ऐकलं आपण, वेदविद शब्द वापरला तरी सुद्धा मला न जाणल्यामुळे काय झालं, तो वाया गेला. वाया गेला तरी माते निर्णता वाया गेला. 334 म्हणोनी मज एके विण, हे त्रयी धर्म अकारण, आता माते जाणूनी काही नेण, तू सुखिया होसी. म्हणून माझ्या एका वाचून ऋक, यजुस आणि साम या तीन वेदांनी सांगितलेली हौत्र, आध्वर्यव आणि औदगात्र ही यज्ञीय कर्मे निष्फल आहेत. याकरिता आता माझ्या वाचून दुसरे काही जाणू नकोस, आणि मला एकट्याला जाणूनच तू सुखी होशील. माते जाणून या काही निर्णय तू सुखी होसी. भगवंताला जाणल्याशिवाय, मगाशी आला होता की नाही, ती श्रुती आली होती की नाही, श्वेताश्वेतर, यदा चर्मवदाकाशम वेष्टेष्यन्ति मानवाः तदा देमम विज्ञाय दुःखस्यांतो भविष्यती. दुःखाचा अंत तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत मला देवाची प्राप्ती होणार नाही. आणि हे जेवढ्या लवकर मला समजेल, उमजेल, रुचेल, पटेल, लक्षात राहील, सगळ्यात महत्त्वाचं, तेव्हा मग मी देवाच्या प्राप्तीकरता माझं संपूर्ण जीवन, माझे संपूर्ण विचार, माझी सर्व कर्म, त्याची सर्व दिशा, सर्व त्या दिशेला वळवी. ठीक आहे, कर्तव्य कर्म सुरू राहणारच आहे, पण त्यांचं मुख तिकडे वळलेलं असेल, ते कर्तव्य म्हणून केल्या जाईल. त्याच्या काय कमी जास्त फलाने माझ्या अंतःकरणा विकारी होणार नाही, कारण ते त्यांनी दिलेलं आहे. देवाचे जे मनोगत त्याची आपली उचित, ते तुम्ही मान्य करा का नका करू. म्हणजे माझ्या मान्य करण्यावर शास्त्र अवलंबून आहे का? नाही. शास्त्र मानण्यावर माझं सुख किंवा दुःख अवलंबून आहे, माझी सुखरूपता अवलंबून आहे. म्हणून माऊली आणि म्हटलंय की माते जाणून काही निर्णय तू सुखी होसी. आता मी जसं आपण नेहमीच पाहतो की माऊलींची शेवटची ओवी ही काय असते, पुढच्या श्लोकाचं सुतोवाच करून देणारी असते. त्याप्रमाणे ही ओवी पुढच्या श्लोकाचं सुतोवाच करून देणारी सुद्धा आहे. माते जाणून काही निर्णय तू सुखी होसी. म्हणजे मला जर तू जाणलं नाहीस तर तू कधीच सुखरूप होऊ शकणार नाही, असं म्हणून मला जाणणारे जे आहेत त्यांचं वर्णन पुढच्या श्लोकात येणार आहे, 22 क्रमांकाच्या. आहे वेळ आपल्याकडे थोडासा, करूया विचार. पुढचा जो श्लोक आहे 22वा, निष्काम सम्यक दर्शिन, म्हणजे जे निष्काम आहेत आणि जे पूर्ण ज्ञानी आहेत, पूर्ण ज्ञानी, त्यांचं वर्णन सुरू आहे. या अध्यायाचा उत्तरार्ध इथे सुरू होतो, या श्लोकापासून. श्लोक वाचतो, प्रसिद्ध श्लोक आहे, सर्वांनी पाठ करावा असा श्लोक आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेमं वहाम्यहम्. पण कोणाचं? अनन्याः चिंतयन्तः मां ये जनाः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम. पदच्छेद.
वहामी अहम, अन्याचा त्याग करून, अनन्या हा त्याचा अर्थ आहे अन्याचा त्याग करून किंवा माझ्याशीच एकनिष्ठेने राहून माझे चिंतन करणारे जे भक्त म्हणजे चिंतयंतः ये जनाः, सर्व प्रकारे माझीच म्हणजे माम उपासना करतात म्हणजे पर्युपासते, आणि त्या म्हणजे तेषाम, अखंड म्हणजे अखंड श्रद्धापूर्वक म्हणजे नित्याभियुक्तानाम, माझ्या ध्यानामध्येच ज्यांचे चित्त लागलेले आहे अशा भक्तांचा काय होतं, अप्राप्ताची प्राप्तिरूप योग म्हणजे योग, आणि प्राप्ताचे परिरक्षण रूप क्षेम म्हणजे क्षेम, यांचा मी म्हणजे अहम भार वाहतो म्हणजे वहामी. अन्वय पुन्हा एकदा वाचू, काय सांगणं चाललंय. अन्याचा त्याग करून माझ्याशीच एकनिष्ठेने राहून माझे चिंतन करणारे जे भक्त सर्व प्रकारे माझीच उपासना करतात, ते अखंड श्रद्धापूर्वक माझ्या ध्यानामध्येच ज्यांचे चित्त लागलेले आहे अशा भक्तांचा अप्राप्ताची प्राप्तिरूप योग आणि प्राप्ताचे परिरक्षण रूप क्षेम यांचा मी भार वाहतो. फार मोठं, फार मोठं विधान भगवंतांनी इथे केलेलं आहे. कारण भगवंत म्हणतात त्यांचा योगक्षेम मी वाहतो. ज्या भक्ताचा योगक्षेम मी वाहतो असं भगवंत म्हणतात, त्या भक्ताचं काय महात्म्य असलं पाहिजे आपण कल्पना करू शकतो. हे करू शकतो काय, हा प्रश्न आहे. कारण हे शब्द तर काही आपल्याला न समजण्यासारखा एकही शब्द इथे नाही आहे, मराठीतच अर्थ आहे. पण हे वापरून वापरून गुळगुळीत झालेले शब्द आहेत माझ्यासाठी. कोणते? एकनिष्ठता, अनन्यता. पण त्या शब्दांचा खरा अर्थ मला तेव्हाच समजेल, त्याचं महात्म्य माझ्या तेव्हाच लक्षात येईल, जेव्हा त्याचा परिणाम काय, तर भगवंत अशा भक्ताचा योगक्षेम वाहतो. आणि योगची व्याख्या अप्राप्तस्य प्रापणम म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणजे योग, असं इथे योगाची व्याख्या आहे दिलेलीच आहे. त्या अप्राप्ताची प्राप्तिरूप योग, जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती, आणि क्षेम म्हणजे तद रक्षणम म्हणजे प्राप्त वस्तूची रक्षा. तो जो अनन्य भक्त आहे त्याला जे प्राप्त नाही, मग त्या प्राप्त नसण्यामध्ये अनेक गोष्टी असू शकतात. संसारातल्या व्यावहारिक म्हणजे देहनिर्वाहासाठी सुद्धा लागणाऱ्या ज्या गोष्टी, त्याही अप्राप्तच आहेत. त्याही त्याला मी प्राप्त करून देतो. त्याची सर्व प्रकारची व्यवस्था मी पाहतो, तोही योगक्षेमच आहे. त्याच्या अन्नाची सोय करतो, योगक्षेम आहे. त्याच्या वस्त्राची सोय करतो, योगक्षेम आहे. त्याचा देह रक्षण कसं होईल, कारण तो कशामध्ये घडून गेलेला आहे. म्हणून मी म्हणालो, या हे गुळगुळीत झाले शब्द आपल्यासाठी. पण ही खोली आहे या शब्दांची. एकनिष्ठ म्हणजे काय? अनन्यदर्शिनः तू न आत्मार्थम योगक्षेमम इहन्ते, नहि ते जीविते मरणे वा आत्मनो गृधिम कुर्वन्ति. आचार्य बोलतात आहेत. पुढे म्हणतात केवलम एव भगवत चरणा ते, म्हणजे तो जो भक्त आहे, तो अनन्यदर्शी जो भक्त, तो स्वतः करता योगक्षेमाचं कर्मच करत नाही. भगवंताच्या प्रेमामध्ये देहभान विसरलेला भक्त भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्याच्या त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी, त्याच्या निरुपाधिक स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी, किंवा संन्यासी, ह्या सर्वजण हे काय करत नाही, योगक्षेमाचं कर्म करत नाही. कारण कर्म करण्यासाठी जो अहंकार लागतो तो सुद्धा त्यांच्याजवळ नसतो. तो सुद्धा त्यांच्याजवळ नसतो.
आणि म्हणून आचार्य पुढे म्हणतात आहे की जीविते मरणे वा आत्मनो गृधिं कुर्वन्तीही नाही ते जीविते मरण म्हणजे जीवन आणि मरण याची सुद्धा वासना त्यांच्याजवळ नसते. केवळ भगवंताचा आश्रय ही एकमेव त्यांच्या जीवनाचं ध्येय फक्त भगवंत. आता तुकाराम महाराजांचं सगळं चरित्र आपल्याला माहिती आहे, वर्णन आपण ऐकलेलं आहे. त्यांच्या त्यांचा देह सांभाळणं मग काय भगवंत आले नाही, त्यांच्या त्यांच्या बायकोने तो सांभाळला. म्हणजे भगवंतानी व्यवहारामध्ये त्यांच्या बायकोची व्यवस्था तिथे केली. तिने त्यांच्या काय म्हणूया देहनिर्वाहाची काळजी वाहिली. कारण यांना देहाचं सुद्धा भान नाही. अखंड परमेश्वर अशा भगवंताचा योग, अशा भक्ताचा योगक्षेम मी चालवतो. इतरही भक्त आहेत, तेही भक्तच आहेत, पण ते योगक्षेमासाठी कर्म करतात. त्यांचा नाही मी चालवत असं भगवंत म्हणतात. एक आपला अभ्यास फारच अभ्यास होतो नाही का, कथा बिथा मी काही सांगत नसतो. कथा आठवली, परमपूज्य म्हणतात म्हणजे कथा म्हणली की परमपूज्य म्हणतात आहे. कॉपीराईट. एक कथा ऐकूया या संदर्भात, छान वाटतं जरा. पण कथा कशासाठी आहे हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी. कथा अशी आहे की एक धोबी असतो आणि तो पूर्वीच्या काळी हे धोबी कपडे धुवायचे मोठ्या प्रमाणात, ते असे मैदानावरती वाळत घालायचे. आपल्याला माहिती आहे नदीवरती दगडावरती आपटून आपटून कपडे धुवायचे. आणि खूप गावातल्या लोकांचे कपडे आता ते वाळत घालायला त्या काळी काही एवढ्या मोठमोठ्या दोऱ्या नव्हत्या, काही नव्हत्या. मग काय करायचं, कुठेतरी मैदानामध्ये असं थोडंसं झाडं झुडपं बघून त्याच्यावर ते कपडे वाळत घालायचे. असे कपडे वाळत घातलेले असतात. तो धोबी तिथे एका झाडाखाली सावलीत बसला असतो त्याचं रक्षण करत. तिथून एक भक्त चाललेला असतो. आता हा जो भक्त असतो हा भक्त असतो, पण तो अनन्यश्चिंतयंतो माम असा नसतो. असं का म्हटलं ते नंतर कळेल. चाललेला असतो रामकृष्ण हरी भजन करत भगवंताचं. आणि तो तल्लीन होतो त्या भजनामध्ये इतकं की तो जाताना त्या मैदानातून जातो, त्याच्या लक्षात येत नाही की खाली काय आहे. आणि तो त्या कपड्यांवरती धुतलेल्या पाय धुवून पाय देऊन जातो. थोड्या वेळाने त्या धोब्याचं रक्षणासाठी बसलेला असतो, त्याचं लक्ष जातं, त्याच्या हातात काठी असतेच. जे व्हायचं ते होतं, तो त्याच्या मागे लागतो काठी घेऊन की हा कोण धटिंगण आला, माझे धुतलेले सगळे कपडे स्वच्छ त्याच्यावर पाय देऊन चाललाय बिनधास्त. आता हा जो भक्त त्याच्या लक्षात येतो की हा आपल्या मागे लागलाय आणि तो पळायला लागतो त्या काठीचा मार चुकवण्यासाठी. तो पळतोय पळतोय, तो पुढे पळतोय, हा धोबी त्याच्या मागे लागलाय. कधी सापडतो आणि त्याला जोडतो, माझे सगळे कपडे मला पुन्हा हे धुवावे लागणार, माझी सगळी मेहनत वाया गेली वगैरे वगैरे जे काय असेल ते. हा धावतोय धावतोय अगदी ऊर फुटेस्तोवर धावतोय, कारण तिथे काठीन तो येणारा तो आडदांड धोबी ते सगळं दिसतंय त्याला. एक वेळ अशी येते की एकदा ऊर फुटायची वेळ येते, आता आता धावणं शक्य नाही अशी वेळ त्याच्यावरती येते. आणि तो भगवंताचा धावा करतो. ज्या भगवंताच्या नामस्मरणात तो दंग झालेला असतो त्याचा धावा करतो की नारायणा धाव. आता मी म्हणजे मंदातींसारखं वर्णन नाही करणार. ते भगवंत वैकुंठात जेवायला बसले असतात, मग ते ताटावरून उठतात, मग ती लक्ष्मी काय म्हणते वगैरे ते सगळं सोडून देऊ आपण. त्याच्यात नाही रमायचं आपल्याला. मुद्दा एवढाच आहे की नारायण धावत येतात, कारण भक्तांनी हाक मारली आणि भगवंत आले नाही असं होतच नाही. आणि खरं सांगू का, हे सगळे पुराणातले ही जी वर्णन आहेत, भगवंत येतात ते धावत आले वगैरे सगळं खरं सांगायचं तर त्याला यावं लागतच नाही. तो तिथेच असतो. खरं वर्णन त्याचा तो प्रकट होतो असं आहे. पण सोडून देऊ आपण, कथेचा आनंद घेऊया. भगवंत धावत येतात, धावत येतात आणि हा आता भक्त सापडलाय त्याच्या हातात. आणि त्या धोबीने आता काठी उभारलेली आहे, त्याला आता मारणार. आता ती काठी ती वरच्यावर धरायची भगवंतानी नारायणाने
अशा त्या क्षणी त्या भक्ताला तिथे एक वाळलेली काठी पडलेली दिसते, एक फांदी झाडाची. आणि तो ती उचलतो. कशासाठी? स्वसंरक्षणासाठी, की आता मी पण या धोव्याचा समाचार घेतो, किंवा मी हे ज्या क्षणी भगवंत बघतात, नारायण बघतात, त्या क्षणी ते तिथून परत फिरतात. अशी ती कथा. कथा सोडून द्या, तात्पर्य काय सुरू आहे? आपला योगक्षेम चालविण्यासाठी यत्किंचितही ते कर्म करीत नाही. अशाच भक्तांचा योगक्षेम फक्त भगवंत चालवतात. हा आपला विषय सुरू आहे. कधी आले भगवंत धावून द्रौपदीच्या मदतीसाठी? माहिती आहे आपल्याला. महाभारत. पहिले होता ना तिला अभिमान, एवढे पाच पती, आणि का नसावा, पांडवांसारखे पाच पती. हिंमत आहे कोणाची वाकड्या नजरेने बघण्याची? बरं ते जाऊ द्या, सभेमध्ये कोण बसले आहेत? भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत. हे सगळे आधार संपले. ही जाणीव जेव्हा मनापासून झाली की आता फक्त भगवंत माझा एकमेव आधार आहे, तेव्हाच भगवंत आलेले आहेत. तोपर्यंत नाही. अशा अनेक कथा मी सांगू शकतो तुम्हाला. भीमाची पण एक सुंदर कथा आहे, आत्ता नको. मुद्दा एवढा सुरू आहे की हे वाचायला खूप छान वाटतं आपल्याला. योगक्षेमम वहाम्यम, वा वा वा, मला तर खूपच छान वाटलं. भगवंतानी खरं माझं योगक्षेम चालवलं किती बरं होईल. कोणाचाही नाही चालवत, हा विषय सुरू आहे. अनन्याश्चिंतयंतो माम, अन्याचा त्याग करून माझ्याशीच एकनिष्ठेने राहून माझेच चिंतन करणारे जे भक्त, सर्व प्रकारे माझी उपासना करतात, फक्त भगवंताचं अवलंबन, दुसरा विषयच त्यांच्या अंतःकरणाला नाही. देह राहो अथवा जावो, ना जीवनाचं ना मरणाची कुठलीच वासना तिथे नाही. आता फक्त भगवंत, दुसरा विषयच नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. असे जे भक्त, ज्यांचं चित्त कशामध्ये लागलंय, श्रद्धापूर्वक त्या भगवंताच्या ध्यानामध्ये आहे. रामकृष्ण परमहंसांचं सुद्धा प्रसिद्ध उदाहरण आहे. याचंच काली मातेची उपासना करताना देहाचं भान नाही. इतकं की मी जसं म्हणालो, देह निर्वाहासाठी सुद्धा जे लागतं त्याचं सुद्धा भान नाही भक्तांना नाही. मग भगवंतानाच त्याची काळजी घ्यावी लागणार ना हो, कारण त्याच्याच चिंतनामध्ये, त्याच्याच प्राप्तीमध्ये, त्याच्याच भजनामध्ये हे दंगलेले आहेत, रंगलेले आहेत. आणि मला असं वाटतं की मला भगवत प्राप्ती व्हावी. कधी वाटतं का आपल्याला? कधी करा बरं विचार. कधीतरी आयुष्यामध्ये एवढे वर्ष आपण जीवन जगलो, कधीतरी मला असं वाईट वाटलं का मनापासून की आजचाही दिवस गेला जीवनातला, पण अजून भगवंताची प्राप्ती झाली नाही? असं वाटतं का मला कधीतरी? मला अजूनही हेच वाटतं की मला प्रमोशन का मिळालं नाही, आणि मी या कंपनीचे स्टॉक्स आधीच का घेऊन ठेवले नव्हते. हेच माझ्या चिंतनाचे विषय असतात. मग ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य. मगाशीच आपण म्हटलं, पुढच्या जन्माची सोय. कारण तो तथास्तू म्हणतो, फक्त देतो त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे, माझ्या नाही. म्हणजे मी केली की नाही सोय पुढच्या जन्माची? परमार्थ सोपा या दृष्टीने नाही आहे, म्हणून तर आधी पोटी व्हावा अनुताप म्हणतात. भगवत प्राप्तीची खरी तळमळ लागली पाहिजे, तरच भगवंताची प्राप्ती आहे. असो, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अशा भक्ताचा योगक्षेम भगवंत चालवतो. अशी अनेक उदाहरणं आपण आत्ता बोललो. रामकृष्ण परमहंसांची कथा आता सांगत नाही, पण या श्लोकावरती गीता दीपस्तंभमध्ये विवेचन जे आलेलं आहे ते
आणि अर्थातच याच्यावरच्या ओव्या ते बघायला आज आपल्याकडे वेळ नाही. उरलेली 5 मिनटं आहेत, त्याच्यामध्ये आपलं नेहमीचं भजन आणि हे होईल. त्यामुळे आजचं हे जे चिंतन आहे, आजचा अभ्यास आपण इथेच थांबवूया. 334 क्रमांकापर्यंत आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. आणि आजचं हे चिंतन भगवान श्री गोपालकृष्ण, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरुनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करूया आणि थांबूया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.